पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं, हे जे मी पॉइंट्स काढलेत या पॉइंट्सवरच बोलायचं, ठीक आहे? आणि दुसरं, मला उद्या एका वृद्धाश्रमात जायचंय प्रमुख पाहुणे म्हणून। हां, तर उद्या काही मीटिंग्स असतील तर त्या पोस्टपोन कर। जमलंच तर दुपारनंतर चक्कर मारीन ऑफिसमध्ये, ठीक आहे? आणि आतू, मी तुला हे मेल करते। उर्मी आली होती का तुला भेटायला? आतू हे बघ, ती चांगली मुलगी नाहीये। वीणा सोडून दुसरं कोणी चांगलं दिसतच नाही तुला। आतू हे बघ, मी चांगलंच ओळखतो तिला। ती एक नंबरची खोटारडी मुलगी आहे। वीणाला पण त्रास देते अगं ती। आतू मी तुला रिक्वेस्ट करतो, तू जर तिच्यासाठी काही करणार असशील ना तर प्लीज नको करू सगळं। ती विश्वास ठेवण्यासारखी मुलगी नाहीये। रादर मी तर तुला म्हणेन ना, तू यापुढे तिला भेटूही नकोस किंवा तू ना तिच्याशी बोलणंही अवॉइड करत तू खरंच। अच्छा, म्हणजे मी कुणाशी बोलायचं, कुणाशी बोलायचं नाही, कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही, हे आता मला तू सांगणार आहेस? मेल केलंय मी तुला। हा बघ, छान आहे ना? अजून गाड्या बघ केवढ्या आहेत, मस्त बंगला। मी या घराची सून होणार आहे, माझा बंगला। ए उडी, काय झालं तुला? काय झालं चिडायला? हा, काय झालं सांग उर्मी? अगं काय झालंय? काय झालंय? आमच्या लाडक्या सुनबाई एवढ्या रागावल्यात का? लाडकं बिडकं फक्त म्हणायला, खर तर तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर। तुम्हा कोणाचंच प्रेम नाहीये माझ्यावर। अरे अगं वहिनी, असं काय म्हणतेस? आमचं सगळ्यांचं प्रेम आहे तुझ्यावर। हा हो, काय म्हणतोयस? आणि बायको आहे ना तुझी, रुसली आहे ती, तिचा मूड गेलाय, मनव तिला। आपण फिरायला जाऊया? वहिनी, आपण मूवी बघायची का कुठली तरी? तुला हवी ती बघू। एक मिनिट, मला माहितीये उर्मीला काय हवंय ते। उर्मी, आज आपण मस्तपैकी एक गाडी घेऊयात। तू त्या दिवशी म्हणाली होतीस ना, ती गाडी घेऊयात। एक नंबरचा युसलेस असतो मी। मग जरा बायकोला मनवता येत नाही तुला? अगं आत्या, थांब आता। उर्मी, आपण एक काम करूया, मी तुला अलिबागचा फार्म हाऊस देते। हा, मग तो खुश जाईल तुझा राग। उर्मी, काय झालंय तुला? काय हवंय सांग? सांगू? सांग। सासूबाईंनी वीणाला ज्या पाटल्या दिल्यात त्या हव्यात मला। आत्तू, तू वीणा वहिनीला पाटल्या दिल्यास? अगं, जो दागिना उर्मी वहिनीचा आहे, तू वीणा वहिनीला कसा काय दिलास? उर्मीपेक्षा ती मोठी आहे म्हणून द्याव्या लागल्या मला। पण सून म्हणून तर मी मोठी आहे ना, म्हणजे त्या मलाच मिळायला हव्या। त्या पाटल्या मला हव्या, वर माफी। एक 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 मिनिट, तुमच्या दागिन्यांचा मला काय माहित नाही, पण वीणा तुझ्याकडे माफी का मागेल? तिने माझ्या मनाचा विचार न करता माझा दागिना घेतला, ज्याच्यावर तिचा काही एक हक्क नाही। असं काही होणार नाहीये प्रभास। वीणा, हे घे, घाल।
आता माफी. वीणा, हे दागिने मी घेतले त्याबद्दल सॉरी. आणि इथून पुढचे सगळेच दागिने मी तुला देत जाईन. उर्मी, ऐकतेस ना? उर्मी, उर्मी. मम्मी, अरे यार मम्मी, कशाला उठवलंस? एवढं सुंदर स्वप्न बघत होते मी. तुला माहितीये, सासरी होते मी, माझ्या सासरी. आणि माझे लाड कोण कोण करत असेल सांग बरं? तू सांगशील तर कळेल ना मला. मिहीर, मिहिका आणि चक्क शैलजा सदावर्ते. वीणाची बहीण म्हणून मारलं नाही ना तिने तुला? छे, उलट माझे दागिने मला परत मिळाले म्हणून खुश झाल्या त्या. मम्मी, हे स्वप्न नक्की पूर्ण होणार माझं. नक्की होणार. हो की नाही? ही उर्मी अशी कशी गेली भेटायला? ते तुझं होणारा सासरे ह्याची अजूनही जाणीव नाही ना तिला? बरं ठीक आहे, चल गेली भेटायला, पण जाण्याआधी तुला सांगायला किंवा विचारायला नको तिने? ही उर्मी ना नक्की काहीतरी घोळ घालायचा प्रयत्न करणारे माहितीये मला. चिका, वीणा, हे बघ, तू शांत बसून राहू शकतेस, पण मी माझ्या समोर आली तर मी सोडणार नाही. तर तू लक्षात ठेव. ऐकशील का जरा? अजिबात नाही. ह्यावेळी तर मी उर्मीला ऐकणार आहेस? हे बघ, ज्याला जे करायचं ना ते करू दे. शेवटी जे ठरलंय ना तेच पदरात पडणार. चिका, हे उर्मीचं सोड ना. हे अजिबात नाही. या वेळेला मी उर्मी. तू फोनवर काहीतरी म्हणत होतीस, गुड न्यूज आहे, ते सांग आधी. बघ, ते सांगायचंच राहिलं. ही उर्मी ना सगळी एक्साइटमेंट. सांग ना. ऐक, आपण ज्या वृद्धाश्रमामध्ये स्वयंसेविका म्हणून काम करतो ना, तिथे आज एक कार्यक्रम आहे. माहितीये मला. मग तिथे प्रमुख पाहुण्या कोण आहेत हे माहितीये तुला? शैलजा सदावर्ते. हो, म्हणजे तुला त्यांना समजवायला अजून एक संधी मिळाली. ती उर्मी एक नंबरची बेभरोशाची आहे. ती काहीतरी घोळ घालणार आणि तुला गोत्यात आणणार. आणि मीर, मी काय बोलतोय ते कळतंय का तुला? कळतंय कळतंय. वळत नाहीये. वळतंय, वळलं बघा. काय आहे? हे बघ मीर, त्या उर्मीला नादी लावणं पहिलं बंद कर. तू पैसे देऊन तिच्याकडनं काम करून घेतोयस ना, ते ठीक आहे, पण जर का ती तुझ्या प्रेमात पडली आणि नंतर गळ्यात पडली ना, तर निस्तरणं अवघड होईल. रिलॅक्स. तुम्ही ना फार टेन्शन घेता बाबा. कळत नाही तुम्हाला. काम झाल्यानंतर कोणाला आणि कसं बाजूला करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. त्या तन्वीचं बघितलं ना काय झालं. मी जे काही वागतोय ना त्यामुळे त्या उर्मीला फार मजा येते. आणि तिला असं थोडंसं झुलवलं ना तर ती माझ्या तालावर नाचते. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करायला तयार होते. बस मला हेच हवंय, अजून काय. ठीक, पण सांभाळू. उगाच होत्याचं नव्हतं व्हायला नको. कोण? गेम ऑन. हो, शैलजा सदावर्तेंना मीच अटेंड करणार आहे. हो, माझं आश्रमातल्या कामत सरांशी बोलणं झालंय आणि त्यांनी परवानगी दिली. हो चालेल, वेळेत पोचते. हा, बाय. वीणा, तू आश्रमात चालेस हे प्रभासला कळवलंस ना? नाही ना, त्यांनाच कळवते. लवकर सांग.
ग काय झालं? कट करतात फोन. पुन्हा एकदा ट्राय करून बघ. नाही नको, कामात असतील बहुतेक. याला ऑफिसचं काम देऊन मी चूक तर केली नाही ना? कारण हा एवढ्या सिन्सिअरली ऑफिसचं काम करायला लागला तर पुन्हा आत्तूच्या नजरेत हिरो होईल. आज घरीच काम सुरू केलंस? हा, आज तू ऑफिसला येणार नाहीये ना. बजेटरी फाईलवर तिच्या सह्या हव्यात. हे काम आजच्याच पूर्ण करून आत्तूला सबमिट करणं खूप महत्वाचं आहे. अच्छा, हरकत नाही, पण म्हणजे तुझं काम वेळेत होणार नसेल तर मी सांगतो आत्याला तसं. आता ती ऑफिसला येणार नाहीये हे तिने आपल्याला अचानक सांगितलं, ह्यात आपली काय चूक ना? नाही, काहीच गरज नाहीये. झालंय माझं काम ऑलमोस्ट. काहीच पेजेस चेक करायचे राहिलेत. याला असं जाऊ दिलं तर हा सिक्सर मारेल आणि मी मात्र बोल्ड होईन. ठीक आहे, तुला जसं योग्य वाटेल तसं कर. मी काय बोलणार? काय रे मीर, काय काय झालं? अरे अरे बेड लागला रे, बेड लागला माझ्या करगळीला. ऐक, एक मिनिट बस, तू बस. हरी काका, मी थांब. हरी काका, फर्स्ट एड बॉक्स आणा पटकन. नको नको, मी तू तुझं काम कर. मी तू बस. मीर तू बस, मी आईस पॅक आणतो. थांब बस. प्रभास, प्रभास, आलो आलो. ये लवकर, माझी करगळते. ऐक, थांब थांब बस. काय तू पण जरा बघून चालायचं. सॉरी रे, माझ्यामुळे तुला त्रास नको, एवढे नको करूस माझ्यासाठी. कर. काय झालं? कसं लागलं? बरं वाटतंय? काही नाही, थोडस लागलंय. मी आईस पॅक लावतो. अहो हरी काका केव्हापासून हाक मारत होता प्रभास? कुठे होता तुम्ही? मॅडमला निघायचंय ना, त्याची तयारी करत होतो. आता तू निघाली? हो. हे लावा ना. मी आलो. हो, हा मी लावतो. हो लाव. जा जा, तुम्ही पण जा. जा जा जा. तू ही प्रोजेक्टची बजेटरी फाईल आहे. तुझं अप्रुव्हल हवं होतं. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? इतकं महत्वाचं काम हे असं करतात? तू काय कामात लक्ष नसेल ना तर काम करू नकोस. पण या पद्धतीने काम केलेलं मला आवडणार नाही. आणि कोणीही तुला जबरदस्ती करत नाहीये. त्यामुळे तुला काम करायचं नसेल तर तू जाऊ शकतोस. तुझ्या जागी मी चांगला प्रामाणिक माणूस ठेवीन. तू काय झालंय? काय एवढा इश्यू करतेस तू? का करतेस वर मलाच विचारतोस? अर्धवट फाईल आहे ही. याच्यात हिशोबाचे पेपर्स कुठे आहेत? हा, हे बघ प्रभास, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये मला. कारण तू यापूर्वी सुद्धा ऑफिसमध्ये येत होतास. तेव्हा या सगळ्या गोष्टी तुला माहित असणं मी गृहीत धरलंय. तू ऐका, मी एकदा फाईल चेक करू का प्लीज? हा,
म्हणजे ज्या काही चुका झाल्या असतील ना मी त्या करेक्ट करतो लगेच. दे ना प्लीज. काही गरज नाही. आता मला तुझ्या चुका बघण्यात काही इंटरेस्टच नाही. मिहीर, तू मला सॉर्ट आउट. मिहीर, तू का असं करतेस? तू मी काय मी ते काय यापुढे बजेटचं काम तू बघायचंस, कळलंय? ओ कारण प्रभासला ते जमत नाहीये. प्रभास, काय रे आत्याला काय झालं अचानक? काय प्रॉब्लेम झालाय का? काही नाही प्रभास, मला माहिती आहे की तू रागावलायस माझ्यावर, पण हे काम ऑफिसशी रिलेटेड आहे. त्यामुळे काय झालं ते मला सांग, मी बोलतो आत्याशी. काही गरज नाही आहे तुला बोलण्याची. नाहीये गरज. ओके. हॅलो. अहो काय हे, मी कधीपासून फोन करते तुम्हाला, कुठे आहात तुम्ही? बरं ऐका ना, तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती. ज्या वृद्धाश्रमासाठी मी आणि चिका स्वयंसेविका म्हणून काम करतो ना, तिथे आज एका कार्यक्रमासाठी आत्तू येणार आहे चीफ गेस्ट म्हणून. प्रभास, तुम्हाला कळतंय का, आत्तूशी बोलायची आणखीन एक संधी चालून आली आहे. आणि मी त्या आश्रमात सुद्धा बोलून घेतलंय की आत्तूला अटेंड करायची जबाबदारी मी माझ्यावर घेतली. काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? वीणा, परवा एवढं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा तुला होप्स आहेत? तुमच्याकडूनच शिकलीये ना, माणसाने आशा कधीच सोडू नये. बरं ऐका ना, निघायची वेळ झालीये, मी निघते. हा काय, ऑल द बेस्ट नाही करणार तुम्ही? बेस्ट ऑफ लक. आणि काय? लव यू. तर ही आहे आपल्या आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा. ठीक आहे मॅडम, मी माझ्या परीने सगळं व्यवस्थित करेन. त्याची खात्री आहेच ग मला. पण मला हे सांग, तू आज गाणार का नाहीयेस? मॅडम, माझं गाणं कधीही होऊ शकेल, पण आजच्या सन्मान मूर्ती शैलजा सदावर्ते आहेत आणि त्यांचं भाषण जास्त महत्वाचं आहे ना, म्हणून. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण त्यांच्यासाठीची सगळी तयारी नक्की झाली आहे ना? हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली. झाली ना? छान. मॅडम, शैलजा सदावर्ते आल्या. आल्या का? हो हो हो, चला चला. आले. हे घे. हा. चला चला, आपण बघू. नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. 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 नमस्कार नमस्कार. शैलजा मॅडम. नमस्कार. आमच्या आश्रमामध्ये तुमचं भरपूर स्वागत. अहो, तुमच्यासारखी एवढी मोठी हस्ती इथे आली हे बघून आम्हाला खूप छान वाटलं. इतका वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत. अहो, तुम्ही कशाला आभार मानताय? उलट मलाच खूप बरं वाटतंय तुम्ही इतक्या आपुलकीने मला आमंत्रण दिलं त्याबद्दल. तुमची सगळी व्यवस्था ही कुठे गेली ग? थांब, येईलच. मी इथे. ती बघ आलीच.